नमस्कार, मी रोहित स्वागत करते रोहित किचनमध्ये। आज मस्तपैकी तुमच्यासोबत एक कॉर्न भजीची रेसिपी शेअर करते। खूप सुंदर रेसिपी आहे। पाऊस तर चालू झालेलाच आहे आणि त्याच्यासोबत असं कॉर्न भजी तुम्ही खाल्लीत आणि सोबत जर गरमागरम चहा असेल तर सुंदरच एकदम मस्तपैकी आपलं क्लायमेट सगळं एन्जॉय करायला आपली ही रेसिपी असल्यामुळे नक्की व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि रोहित किचन 22 अजून सबस्क्राईब केलं नसेल तर तेही लगेच सबस्क्राईब करा। चला तर आपण कॉर्न भजीला सुरुवात करूया। साधी सोपी मस्त पटकन होणारी रेसिपी आहे। मेजरमेंट सगळे डिस्क्रिप्शनमध्ये आहेत। इथे मी कॉर्न घेतलेला आहे। असे कॉर्नचे आधी आपण 2 पार्ट करून घ्यायचे आहेत एकाच कॉर्नचे। आता इथे मी 2 कॉर्न वापरलेले आहेत। आता तुम्हाला ते एक मी दाखवते। ह्याची अशी सुरीने आपण सगळा कॉर्न हे कापून घ्यायचा आहे। त्याच्यामध्ये कसं होतं की कॉर्न आपले लगेच दाणे सगळे आपले निघतात सुद्धा आणि आपल्याला थोडेसे ते असे मिक्सरला फिरवायची वगैरे गरज लागत नाही, कारण का ते असे जरा चुरले जातात। आपल्याला त्याच्यातला ओलावा असतो तो सगळा आपला बाहेर आला पाहिजे, त्याच्यासाठी म्हणून हे अशा पद्धतीने आपण कॉर्न हे काढून घेतलेले आहेत। आता मी इथे 2 कणसं घेतली होती आणि 2 कणसाचे असे दाणे मी काढून घेतलेले आहेत। साधारण माझं पूर्ण सगळ्याचे मिळून कापून झाल्यानंतर मेजरिंग कपचं 1.5 कप दाणे काढून झालेले आहेत। आता ते सगळे दाणे मी एका भांड्यामध्ये काढून घेते। सगळे मेजरमेंट डिस्क्रिप्शनमध्ये आहेत, तुम्ही तिथे बघू शकता। दाणे आता सगळे काढल्यानंतर त्याच्यामध्ये मी अगदी छोटासा एकदम कांदा बारीक चिरून टाकलेला आहे आणि तो आपण असा मिक्स करून घेऊया। आता त्याच्यामध्ये मी 2 टेबलस्पून कॉर्नफ्लॉवर टाकलेला आहे, 1 टेबलस्पून लाल तिखट टाकलेला आहे, 1/4 टीस्पून धणा पावडर, 1/4 टीस्पून जिरा पावडर, 1/4 टीस्पून हळद टाकलेली आहे, 1 टीस्पून गरम मसाला टाकलेला आहे, चवीनुसार मीठ टाकून घेतलेलं आहे। आता आपण त्याच्यामध्ये बेसन टाकायचं आहे। ते बेसन मी 4 टेबलस्पून घेतलेलं आहे आणि सुरुवातीला सगळं हे असे हाताने आपण सगळं मिक्स करून घेऊया की जेणेकरून त्याच्यामध्ये कांदा आणि आपले जे कॉर्न आहे त्याला सगळ्याला आपला हा मसाला आणि हे सगळं पीठ लागलं पाहिजे। आणि असं चोळून घेतल्यानंतर कॉर्नफ्लॉवरमधनं, कांद्यामधनं आणि मीठ टाकल्यानंतर त्याच्यात थोडंसं पाणी बाहेर सुटतं, त्याच्यामुळे आता ते त्यातलं पाणी पण सुटायला सुरुवात होते। आणि आता आपण हे करताना आपण थोडं थोडं पाणी टाकायचं। साधारण मला इथे 4 टेबलस्पून पाणी लागलेलं आहे। अगदी आपल्याला असं भरपूर ओतायचं नाही आहे पाणी, फक्त अगदी 4 चमचे पाणी अगदी लागलेलं आहे मला। ते 4 चमचे जसं जसं लागेल तसं थोडंसं मी हातावर घेऊन त्याच्यामध्ये टाकून मी हे पीठ भिजवून घेतलेलं आहे। अगदी असं भरपूर पाणी ओतलं तर त्याला एकदम असं पातळ होऊन जाईल। आपल्याला एकदम क्रिस्पी अशी आपली भजी पाहिजे, त्याच्यामुळे आपण हे असं थोडं पाणी करून हे केलेलं आहे। आता हे करताना एकीकडे मी तेल गरम करायला ठेवलेलं होतं आणि कॉर्नमधनं पण पाणी सुटतं, कांद्याला पाणी सुटतं आणि परत मीठ असल्यामुळे पाणी हे भरपूर असं सुटतंच, त्याच्यामुळे आपण पाण्याचं प्रमाण हे भिजवताना कमी घ्यायचं आहे। तेल इथे आपलं छानपैकी गरम करून झालेलं आहे आणि आता मस्तपैकी आपण छोटे छोटे असे कॉर्नचे बॉल्स करून त्याच्यामध्ये भजी आपली तळून घ्यायची आहे। मस्तपैकी एकदम क्रिस्पी अशी होईपर्यंत आपल्याला छानपैकी अशी आपली ही भजी तळून घ्यायची आहे। पाऊस जोरात पडतोय आणि अचानक अशी आपण भजी केली कॉर्नची आणि त्याच्याबरोबर गरमागरम चहा, खूप सुंदर कॉम्बिनेशन आहे। त्यामुळे ह्या पावसाळ्यामध्ये नक्की ट्राय करा आणि रेसिपी आवडलीच असेल तर रोहित किचन 22 सबस्क्राईब करा आणि मला लगेच कमेंट्स करून सांगा आणि तुमच्या आवडत्या व्यक्तींना ही रेसिपी शेअर करा आणि ह्या पावसाळ्यामध्ये नक्की त्यांना ही ट्राय करायला सांगा। छानपैकी एकदम असे गोल्डन क्रिस्पी असे आपण छानपैकी भजी ही तळून घेतलेली आहे। साधी सोपी पटकन होणारी आहे रेसिपी। नेहमी कांदा भजी वगैरे आपण खातोच, या पावसाळ्यामध्ये आपण कॉर्न भजी खाऊन हा पावसाळा एन्जॉय करूया। त्यामुळे नक्की रेसिपी ट्राय करायची आहे आणि मस्तपैकी त्याला जोडीला मी अशी मिरची थोडीशी तळून घेतलेली आहे, थोडासा स्पायसीनेस येण्यासाठी। आणि सुंदर अशी आपली कॉर्न भजी ही तयार झालेली आहे आणि पाऊस जोरात पडायला सुरुवात झालेली आहे आणि त्यासोबत त्याच्या गरमागरम चहा, सुंदर कॉम्बिनेशन आहे। आणि हे क्लायमेट मी तरी आता सध्या एन्जॉय करते, तुम्हीसुद्धा नक्की करा आणि ह्या पावसाळ्यामध्ये कॉर्न भजी ही नक्की ट्राय करा आणि मला नक्की कमेंट्स करून सांगा तुम्हाला रेसिपी कशी वाटली आणि तुमची कशी बनली ती। चला आता नवीन एका सुंदर रेसिपीसोबत भेटूया, तोपर्यंत आपली कॉर्न भजी एन्जॉय करा। थँक्यू।